तेरेखोल किल्ला, ज्याला तिराकोल किंवा तिराखोल या नावानेही ओळखले जाते, हा गोवा राज्याच्या उत्तर टोकावरील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ऐतिहासिक दुर्ग आहे. तेरेखोल गाव जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असले तरी हा किल्ला मात्र गोवा सरकारच्या ताब्यात आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारकांना आश्रय देण्याची काम या किल्ल्याने केली आहे. किल्ल्याचा भूभाग जरी गोवा राज्याच्या हद्दीत असला तरी तेथे जाण्याचा रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी गावाजवळून गेला आहे. सावंतवाडीच्या भोसले राजांनी रचलेला पाया आणि पोर्तुगीजांनी दिलेले वास्तुकलेचे लेणे यामुळे हा किल्ला पर्यटकांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरतो. जरी आज त्याचे रूपांतर एका आलिशान हॉटेलमध्ये झाले असले तरी महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील हा किल्ला दोन्ही संस्कृतींना जोडणारा एक भक्कम दुवा म्हणून आजही दिमागात उभा आहे. सन 1976 मध्ये या किल्ल्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले गेले, पण किल्ल्याचे मूळ स्वरूप तसेच ठेवले गेले. हॉटेलच्या परवानगीने आपण किल्ला पाहू शकतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ गोवा मुक्ती संग्रामात लढलेल्या क्रांतिकारकांचे स्मारक आहे. गडाच्या दक्षिणमुखी दरवाजातून आत गेल्यानंतर समोरच एक जुना भला मोठा पेठारा ठेवण्यात आलाय. किल्ल्यात प्रवेश करता समोरच सेंट अँथोनी चर्चची इमारत दिसते. हा किल्ला प्रामुख्याने जांभ्या दगडात बांधलेला आहे. या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे खाणीतून काढताना तो मऊ असतो, पण हवेच्या संपर्कात आल्यानंतर कालांतराने तो अतिशय कठीण होतो. किल्ल्याची रचना आयताकृती असून ती पूर्व पश्चिम दिशेला पसरलेली आहे. किल्ल्याच्या समुद्राकडील तटबंदीला लागून हॉटेलसाठी 7 खोल्या बांधल्या असून त्यांना वेगवेगळ्या वारानुसार वेगवेगळी नावे देण्यात आली आहे. या ठिकाणी चर्चच्या मागे उजव्या बाजूस असलेल्या जिन्याने मागील बुरुजावर जाता येते. किल्ल्याला एकूण मुख्य 4 बुरुज असून उत्तरेकडील भिंतीला 2 कात्री आकाराचे बुरुज आहेत, जे शत्रूवर सर्व बाजूनी गोळीबार करण्यासाठी डिझाईन केले आहे. येथून बुजत चाललेला खंदक पाहायला मिळतो. किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूला 2 बुरुज आणि एक दुमजली इमारत आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर ठिकठिकाणी कॅप्सूल आकाराचे छोटे बुरुज किंवा बार्टिझन्स आहेत, जे रखवालदारांसाठी निरीक्षणाचे काम करतात. या किल्ल्यावरून केरीमचा किनारा, पांढरी शुभ्र रेती आणि अरबी समुद्राचे निळेशार पाणी पाहून मन सुखावते.